कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अकोला शहरातील अंबिकानगर परिसरात घडली। गणेश रामराम सोनोने वय वर्ष 57 राहणार अंबिकानगर मलकापूर असं मृतक पोलीस कर्मचाऱ्याचं नाव। या घटनेमुळे अकोला पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार गणेश शामराव सोनाने अकोले शहरातील खंदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मलकापूर स्थित अंबिकानगर मध्ये राहत होते। उकाडा जाणवत असल्याने मंगळवारी दिनांक 30 रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे कूलरमध्ये पाणी भरत होते। घरातील कामकाज आटोपून ते ड्युटीवर जाणार होते, परंतु त्यापूर्वी सोनवणे यांच्यावर काळाने घाला घातला। कूलरमध्ये पाणी भरताना भिंतीवरील उघड्या वायरचा त्यांच्या हाताला स्पर्श झाला, त्यामुळे सोनवणे यांना विजेचा जोरदार धक्का लागला। ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सोनवणे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। सोनवणे हे 9 महिन्यांनंतर पोलीस सेवेतून सेवानिवृत्त होणार होते। त्यांच्या निधनाने मोठी हळहळ व्यक्त होत आहे। अगदी आठवड्याभरापूर्वीच जळगाव जिल्ह्यातील अशाच एक प्रकारची घटना घडली होती। दुपारच्या सुमारास कूलर सुरू करताना विजेचा जोरदार झटका बसून 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता। ही घटना किनोद येथे घडली होती। जळगाव तालुक्यातील किनोद या गावी घडली। या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे।